आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। चला प्रवेश सुरू झाला। 5 जुलै 2025 पासून भव्य सुरुवात। भाषण कला व स्टेज करेज क्लासेस, गांधी मार्केट, लातूर। आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर। आवाजांचा बादशाह खास लोकाग्रहास्तव लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कला व स्टेज करेज क्लासेस। प्रवेश सुरू झाला। कोर्स फक्त 30 दिवसाचा, दररोज 1 तास द्यायचा आहे। 5 जुलै पासून भव्य सुरुवात। प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर औसेकर, गांधी मार्केट, लातूर 98 90 39 87 88। नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि मित्रांनो, काल ज्या पद्धतीने आपण माझ्या युट्यूब चॅनलला प्रतिसाद दिला, एका दिवसात 25,000 व्ह्यूअर्स, 25,000 लोकांनी बघितला कालचा आपला एक युट्यूब। आणि हे सगळं आपलं प्रेम आहे मित्रांनो। असंच प्रेम ठेवा की जेणेकरून माझा उत्साह द्विगुणित होईल। आणि मित्रांनो, काल संतोष देशमुख हत्येच्या संदर्भातली सुनावणी, 9वी सुनावणी काल पार पडली। तारीख पे तारीख, तारीख पे तारीख। काल अपेक्षा होती कदाचित वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर सुनावणी पार पडेल, डिस्चार्ज अर्जावर काहीतरी निकाल येईल। कारण वाल्मिक कराडांचं स्वागत करण्यासाठी त्यांची पूर्ण यंत्रणा सज्ज आहे। की कधी एकदा ते बाहेर येतात आणि कधी एकदा त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढायची, हे सगळं प्लॅनिंग ठरलेलं आहे मित्रांनो। पण सुनावणी पुन्हा आता ही लांबलेली आहे। आता पुढची तारीख दिलेली आहे 24 तारीख, 24 जुलै। मित्रांनो, आता पुढची तारीख आहे 24 जुलै, म्हणजे 22 जुलै। 22 जुलैला पुढची तारीख आहे। आणि या 22 जुलैला काय निकाल लागेल, पुन्हा काय युक्तिवाद होईल, आणि खरंच ऍडव्होकेट विकास खाडे वाल्मिक कराडला मकोकातून बाहेर काढण्यात यशस्वी होतील का, याची चर्चा आता या महाराष्ट्रात सुरू झाली मित्रांनो। आणि मित्रांनो, आता खऱ्या अर्थानं वाल्मिक कराडाची संपत्ती जप्त करण्यावर सुद्धा चर्चा त्याच दिवशी होणार आहे। विकास खाडेंनी सांगितले, ऍडव्होकेट विकास खाडेंनी सांगितलेलं आहे ते त्यांच्या वकील या पेशाला योग्य न्याय देत आहेत। त्यांनी त्यांचं काम योग्य चोख बजावतात, कारण आरोपीचा बचाव करणे हे वकिलांचं परम कर्तव्य आहे। मग तो कोणत्याही प्रकरणात असो, ते त्यांचं कर्तव्य बजावतायत। न्यायाधीश आपलं न्यायदानाचं कर्तव्य बजावतायत, कार्यकर्ते आपली मिरवणुकीची तयारी करतायत। आता काय होतं ते 22 तारखेला आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो। आणि मित्रांनो, काल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सुनावणी पार पडली। या सुनावणीकडे अख्ख्या महाराष्ट्रात लक्ष होतं की खरंच वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होईल का। पण ऍडव्होकेट विकास खाडेंनी सांगितलेलं आहे की त्याच्या या कमवलेल्या प्रॉपर्टीचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, कारण ही त्यांनी फार इमानदारीनं मेहनत मोलमजुरी करून घाम गाळून कमवलेली प्रॉपर्टी आहे वाल्मिक कराडांनी। आता वाल्मिक कराडांनी किती इमानदारीनं पैसा कमवलेला आहे सगळ्या जगाला माहिती आहे। बीड जिल्ह्यातला बच्चा ओळखतो,
त्यामुळं त्यांचं म्हणणं योग्यच आहे. आता यावर काय युक्तिवाद द्यायचा, काय निर्णय द्यायचा, ते येणाऱ्या तारखेला नक्कीच यावर निर्णय होईल. आणि यापुढे वाल्मिकीकरणाचं भवितव्य काय असेल याचा अंदाजा बांधण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, पुन्हा आम्ही बीडला बोललो की दादा बीडवर का बोलतात. अहो मी पुन्हा पुन्हा सांगतोय, बीड हे माझ्या आईचं माहेर आहे, माझं आजोळ आहे. परळी माझं गाव आहे. परळीपासून काही किलोमीटर अंतरावर करम उकडवाडी हे गाव आहे. या करम गावच्या आमची आई, म्हणजे आमचं परळीचं बीडचं एक नातं आहे. पण मित्रांनो मला सांगा, ज्यावेळेस आपण ह्या बातम्या बघतो, बातम्या वाचतो, ज्या बातम्या कानावर पडतात, त्यावेळेस मन विचलित होतं. आता काल अजून एक विचलित करणारी बातमी आलेली आहे की राजकीय आश्रयाखाली चालत असलेली किळसवाणी सावकारी, खरंच किळसवाणी सावकारी आहे. बीड जिल्ह्यात सावकारांचं प्रमाण जास्त आहे. बीड जिल्ह्यात व्याजबाट्याचा धंदा जास्त चालतो. 10% व्याजानं लोक पैसे घेतात, व्यवहार होतात, व्यापारी पैसे वापरतात, 2 पैसे कमवतात आणि त्या सावकाराला ते पैसे परत करतात. कालच्या सुद्धा व्हिडिओत मी व्यापाऱ्यांच्या काही व्यथा मांडलेल्या होत्या की मी एवढं सुद्धा म्हणलं की आता काही व्यापारी बीड सोडून जाण्याचा विचार करतायत. आणि मी असं बोलत आहे तोपर्यंतच इकडे पंढरपूरला महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस विठ्ठला पांडुरंगाची पूजा करत होते. आणि इकडं त्यांचाच कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा एका संघटनेचा पदाधिकारी जो सावकारी करतो, त्यानं त्रास दिला म्हणून एक व्यापारी आहे, भाजपचा पदाधिकारी हा सावकार आहे, आणि त्या सावकारानं त्रास दिला म्हणून एक राम फटाळे नावाच्या एका व्यापाऱ्यानं आत्महत्या केलेली. मित्र, 2.5 लाख रुपयाचं वैश्य व्याजाने घेतलेले 10% व्याज आहे. महिन्याला येऊन तो 25,000 रुपये घेऊन जात होता. राम फटाळेने 4 पानाचं पत्र पोलीस अधीक्षक आणि सर्वांना लिहिलेलं आहे. माफी मागितलेली की मी माझं जीवन संपवतोय. इकडं मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करतायत आणि इकडं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या त्रासाला कंटाळून या बीड जिल्ह्यातला एक व्यापारी आत्महत्या करतोय. ही कसली विसंगती आहे मित्रांनो. मुख्यमंत्री साहेब, पांडुरंगाला एवढंच बघा की माझ्या कार्यकर्त्यांना चांगली बुद्धी दे. पण शेवटी काल पोलीस इन्स्पेक्टर साहेबांनी जिथं जिथं गुन्हा दाखल झाला त्या अधीक्षकांनी सर्वांनी सांगितले की कोणी कोणत्याही पक्षाचा असो, गुन्हेगारांना सुट्टी नाही. त्यामुळे कावंत साहेबांचं अभिनंदनच केलं पाहिजे. त्यांनी 7 लोकांना अरेस्ट केलेले त्याच्यामध्ये, या आत्महत्येच्या प्रकरणात. आणि मित्रांनो, आता शेवटी हे किती दिवस चालणार आहे बीडमध्ये? आपण 6-7 महिने झालं सारखं तेच आपण बोलतोय या विषयावर की आता आज सुधरेल, उद्या सुधरेल, पुन्हा बीडवर बोलायची पाळी येणार नाही असं वाटत असतानाच अशा रोज नवीन घटना आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. मित्रांनो, मन सुन्न करणारी ही घटना आहे. आणि म्हणूनच आम्ही जे आमचं टायटल दिलेलं आहे आजचं, व्याज देतोस का बायको देतोस? एक तर व्याज दे, नाहीतर बायकोला घरी आणून सोड. ही कोणती सावकारी आहे? ही किळसवाणी सावकारी बीड जिल्ह्यात चालू आहे. आणि या छळाला, या जाचाला कंटाळून त्या व्यापाऱ्यानं, राम फटाळे नावाच्या व्यापाऱ्यानं आत्महत्या केलेली. मित्रांनो, 2.5 लाखाचं कर्ज आहे. दर महिन्याला तो 25,000 देत होता आणि त्याला छळलेलं आहे. आणि त्याला सांगितलेलं आहे की एक तर तू व्याज दे. तसं राम फटाळेने आपल्या पत्रात लिहून ठेवलेलं आहे, जे काही 4 पाडी त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की मी जवळपास सगळे पैसे दिलेले आहेत, तरी पण हे लोक म्हणतात की तुमचे पैसे बाकी आहेत. आता हे सावकारी धंदाच असा असतो. मित्रांनो,
व्याजावर व्याज, चक्रव्याढ व्याज, आधीच 10% व्याजाने पैसे काढलेले. मग पुन्हा त्याच्या बदल्यात जर व्याज नाही देऊ शकत तर बायकोला आणून सोड, एवढी नीच पातळी या सावकारीने घातली. त्याची निंदा झालीच पाहिजे. मग तो कोणत्या पक्षाचा पदाधिकारी, तो फडणवीसचा कार्यकर्ता असो, काँग्रेसचा असो किंवा राष्ट्र कुणाच्या पक्षाचा असो, कोणताही नेता कधी म्हणणार नाही की तुम्ही असे धंदे करा म्हणून. आणि प्रत्येकाच्या कपाळावर की हा गुन्हेगार आहे, हा सावकारी करतो, हा लुटमार करतो, हा डाके घालतो, हा दरोडे घालतो, हा कंडणी मागतो, असं लिहिलेलं नसतं. त्यामुळं राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहित नसतं की तो काय आहे, जवळच्याच टोळक्याला माहित असतं. त्यामुळं यात भाजपला ओढण्यात काही मजा नाही. कारण पण भाजपलाच असं का व्हावं, मुख्यमंत्र्यांच्याच कार्यकर्त्यावर अशी आरोप काय यावी. परिणय फुके याच्या विरोधात जे काल आंदोलन झालं रस्त्यावर, मला सांगा तुम्ही, त्या लेकरांना सुद्धा पोलीसच्या ह्याच्यात घालताना, त्या व्हॅन मध्ये घालताना कसं जीव व्याख्या झालेला आहे. हे काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये मित्रांनो. आणि जाणीवपूर्वक का घडत आहे, बीडच नाव पुढे काय येत आहे. या बीडचे पालकमंत्री अजितदादा आहेत. अजितदादा आता या राम फटालेच्या आत्महत्याच्या केसमध्ये लक्ष घाला की कोण भाजपचा पदाधिकारी आहे, त्याला शोधून काढा. कोणता अध्यक्ष आहे तो, कुठल्या संघटनेचा अध्यक्ष आहे, त्याला शोधून काढा. 7 जणांना तर अटक केली असं सांगतायत, चांगली गोष्ट आहे. पण त्यांना टायरात घ्या, कारण हे फार मोठं चॅलेंज. आता हे बीडचं चॅलेंज मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्याला आहे मित्रांनो. ही एक भोग बुजवायला गेली की दुसरं भोग पडलेलंच आहे. आज एका प्रकरणाचा छडा लावला की दुसरंच प्रकरण चालूच आहे. एक दिवस असा जात नाही शिक्षकाचं मुलीचा लैंगिक छळ प्रकरण संपत नाही तर दुसरं प्रकरण संपत नाही तर तिसरं प्रकरण, हे सुरूच आहे. त्याच्या आधीच परवा दिवशीच महादेव मुंडेचं ते बाळा बांगरचं, आता बाळा बांगर किती धुतल्या तांदळासारखा आहे सगळ्या परळी बीडला सगळ्याला माहिती आहे. अरे 2.5 वर्ष तो वाल्मिक करण्याच्या सोबत राहिला बाळा बांगर आहे, असे आम्हाला काल काही फोन आलेले. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की बीडवरच दोषारोप का, बीडमध्येच घटना का, काही इतर शहरात घटना घडत नाही, घडतही असतील, पण बीडचीच ही चव्हाट्यावर का, याचा विचार नक्कीच बीडकरांनी महाराष्ट्रातल्या तमाम 14 करोड जनतेने केला पाहिजे मित्रांनो. पण हे जे कालचा जो प्रकार आहे, एक तर व्याज दे नाहीतर बायकोला घरी आणून सोड म्हणणाऱ्यांची ही नालायक अवलाद, यांना मात्र टायरात घ्यायला अजितदादांनी मागं पुढे बघू नये. यांना मात्र टायरात घ्यायला मुख्यमंत्र्यांनी कोणाला पदाधिकाऱ्याला पाठीशी घालू नये. इथं मतांचं गणित, इथं जातीचं गणित काही घालू नये. इथं एक बघा, तो गुन्हेगार आहे ना, त्याच्यावर आरोप आहेत ना, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याला मध्ये घातलंच पाहिजे. याच्यात कोणताही पोलिसावर दबाव कोणत्याही राजकीय नेत्यांनी आणू नये, असं आमचं एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला म्हणून एक मत आहे आमचं. मित्रांनो आपल्याला काय वाटतं, ही सावकारी बीडमध्येच आहे, काही सावकारी महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये आहे का? असा काही व्यवहार होतो का की एक तर व्याज दे नाहीतर बायको दे, हा काय प्रकार आहे मित्रांनो? ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. आता पुन्हा बघावं लागेल आपल्याला, त्या प्रकरणाकडे जावं लागेल. आता वाल्मिकीकरणाचं काय काय होणार आहे, 22 तारीख कोणती दिली आहे, त्या तारखेला आता पुढे वाल्मिकीकरण सुटणार, वकोकातून बाहेर येणार, याचे पूर्ण प्रयत्न तर चालू झालेले आहेत. मी तर वारंवार म्हणतो की बा की हे प्रकरण आता खरं तर न्यायदेवतेच्या हातात आहे. याच्यावर आता काय होईल ते आता येणाऱ्या तारखेला नक्कीच याचा काहीतरी उलगडा होईल, असं ऍडव्होकेट उज्ज्वल निकमांनी सांगितलं. आणि उज्ज्वल निकमांनी हे सांगितले की वाल्मिकीकरणाच्या जीवाला धोका आहे म्हणून असं कोणतं पत्र न्यायालयात सादर झालेलं नाही. किंवा वाल्मिकीकरणाचं जेल बदला, त्याला नाशिकला शिफ्ट करा, त्याला मुंबईला आणि अर्थ रोडला घ्या किंवा पुण्यात, असं कोणताही प्रस्ताव आमच्या समोर किंवा न्यायालयासमोर पुन्हा समोर आलेला नाही. या फक्त वावडे आहेत. आणि असा कोणता धोका वाल्मिकीकरणाला बीडमध्ये आहे, हाही प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडतो मित्रांनो. त्यामुळं या सगळ्या प्रकरणांचा उलगडा होण्यासाठी आपल्याला 22 तारखेची वाट पाहावी लागेल मित्रांनो. त्यामुळं
आता जी कालची मला ती महत्वाची घटना तुम्हाला सांगायची होती की तीच, एकतर व्याज दे नाहीतर बायको दे म्हणणाऱ्या नालायक अवलादींना रोका जरा. मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा साहेब, एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री साहेब, सर्वांना, मंत्र्यांना, या सर्व पदाधिकाऱ्यांना, आमदारांनी या सगळ्या ह्याच्यात दक्ष घातलं पाहिजे. असे किती राम फटारे आत्महत्या करतील मला सांगा? असे किती व्यापारी? मी काल सुद्धा बोललो की व्यापारी परेशान आहे. आता नुसताच परेशान नाही तर त्यानं एकादशी दिवशी आत्महत्या केलेली आहे. सावकारी जाचाला कंटाळून एक कडक कायदा याच्या विरोधात झाला पाहिजे की जेणेकरून यापुढे अशी भाषा करणाऱ्या या मुजोर सावकारांना एक कडक शासन देणं हे सरकारचं काम आहे, न्यायदेवतेचं काम आहे, मुख्यमंत्र्यांचं काम आहे, उपमुख्यमंत्र्यांचं काम आहे. यापुढे असा फक्त घोषणा करून भागणार नाही तर ती अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि विशेष करून अजितदादा, एकच वादा, अजितदादा, तुमच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे की तुम्ही बीडला काय न्याय देणार? खरंच तुम्ही बीडचे पालकमंत्री आहात का तुम्हाला फक्त डमी म्हणून बसवलंय आणि दुसरंच कोणतरी हे कारभार चालवतोय? अशी शंका आता महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे. त्यामुळे एकदा खरा पालकमंत्री कोण आहे सांगून टाका या महाराष्ट्राला. बरं मग आहेत तर या सर्व प्रकरणांचा छडा कसा लागत नाही? हे थांबत का नाही? तुम्ही मेळाव्यामध्ये येऊन धमकी दिलेली आहे, नीट वागा, कार्यकर्ते जवळ कोण आहेत पहा. आता बघा हे कार्यकर्ते कसे सावकार, कसे शिक्षक, कसे कार्यकर्ते, कसे नेते, काय चाललंय. म्हणून मी पुन्हा म्हणतोय जे निकाल विधानसभेला महायुतीला मिळाला तो निकाल येणाऱ्या महानगरपालिकेला, येणाऱ्या नगर परिषदेला, येणाऱ्या ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदेला मिळणं युतीसाठी अत्यंत अवघड आहे. आणि याची नामी संधी या काँग्रेसवाल्यांनी, उबाटांनी, शरद पवार गटांनी, या सर्वांनी शक्तीची याची वेळेवर याचा फायदा घेतला पाहिजे. आणि वेळीच अशा गुंडांना आवर घालण्यासाठी बदल होणं ही काळाची गरज आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो. आती झालं की माती होते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जरूर तुमच्या कमेंट्स कळवा. पाहत राहा रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम. आज थोडा सकाळच्या भोंग्याला उशीर झाला मित्रांनो, पण आम्ही वेळेवर देण्याचा तुम्हाला अनेक माझे जवळपास 25-30 हजार लोक वाट पाहता. आज सकाळच्या भोंग्यात रत्नाकर दादा आवसेकर काय बोलणार? मित्रांनो, मी तुमच्या भावनेची कदर करतो. प्रकृती बरी असेल नसेल तरी पण मी आज मुद्दाम तुमच्या समोर आलो की माझे अनेक मित्र माझी वाट पाहतात माझ्या व्हिडिओची. याचा मला खूप आनंद वाटतो. नाहीतर फोन करतात मला 11च्या पुढे, दादा आज भोंगा नाही पडला, दादा आज व्हिडिओ नाही आला. हे तुमचं प्रेम आहे मित्रांनो. आणि ह्याच्यात मी कसा उतराय हो? ह्याच्यात मी उतरा एवढंच होऊ शकतो की तुमच्याशी 15-20 मिनिट बोलणे. मित्रांनो, माझं भाषण कला स्टेज करेज क्लासेसला अत्यंत चांगला प्रतिसाद आपण देत आहात. पहिली बॅच पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या बॅचचे ऍडमिशन सुरू झालेले आहे. ऍडमिशन घेतल्यापासून 30 दिवसाचा हा कोर्स आहे. फिजिकली डायरेक्ट क्लासला यायचं आहे. क्लास आहे लातूरला, गांधी मार्केटला, ब्लड बँकेजवळ. लक्षात घ्या, कधीही ऍडमिशन घ्या, आज घ्या, उद्या घ्या. तुम्ही ऍडमिशन घेतल्यापासून 30 दिवस दररोज 1 तास डायरेक्ट प्रॅक्टिकल, डायरेक्ट थेअरी, डायरेक्ट प्रॅक्टिकल, डायरेक्ट बारकावे, डायरेक्ट जिभेचे व्यायाम, डायरेक्ट आपल्या मनाचे व्यायाम. हो, मन अंतःकरण शुद्ध प्रसन्न असेल तर शब्द बाहेर येतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एक शास्त्रोक्त अभ्यास शिकवणारा एकच महाराष्ट्रातला क्लास रत्नाकर आवसेकर भाषण कला व स्टेज करेज क्लासेस, गांधी मार्केट, लातूर. माझा मोबाईल नंबर आहे 9890398788 9890398788. या नंबरला फोन करा, तुमचं ऍडमिशन पक्क करा. फक्त हे ऑनलाईन नाही तर फिजिकली आहे. डायरेक्ट तुम्हाला व्यासपीठावर उभं केलं जाईल आणि तुम्हाला बोलायचं प्रशिक्षण 1 महिना सलग दिलं जाईल. तर मग चला, तुमच्या फोनची मी वाट पाहतोय, तुमच्या ऍडमिशनची वाट पाहतोय. पहिली बॅच झालेली, दुसरी बॅचचं ऍडमिशन सुरू झालेलं आहे. त्वरित प्रवेश घ्या आणि रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलच्या सर्व उपक्रमांना असं सहकार्य द्या. केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबा, इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या. उद्या पुन्हा भेटू नवीन विषयासह. पाहत राहा
रत्नाकर औसेकरचा सकाळचा भोंगा. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर निर्मित भाषण कला व स्टेज करेज क्लासेस. भाषण कला व स्टेज करेज क्लासेस. चला, प्रवेश सुरू झाला. 5 जुलै 2025 पासून भव्य सुरुवात. भाषण कला व स्टेज करेज क्लासेस, गांधी मार्केट, लातूर. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर असंख्य भाषण करता घडविण्याचं संकल्प घेतलेलं एकच नाव रत्नाकर औसेकर. आवाजांचा बादशाह खास लोकाग्रहास्तव लातूर शहरात सुरू करीत आहे भाषण कला व स्टेज करेज क्लासेस. प्रवेश सुरू झाला. कोर्स फक्त 30 दिवसाचा. दररोज 1 तास द्यायचा आहे. 5 जुलै पासून भव्य सुरुवात. प्रवेशासाठी संपर्क करा रत्नाकर औसेकर, गांधी मार्केट, लातूर. 98 90 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.